हाय, गुड इव्हनिंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये. सो बेसिकली आज आहे रंगपंचमीचा दिवस, आज सुट्टीचा दिवस आहे. होप तुम्हाला देखील आज सुट्टी असेल. सो ॲक्च्युली असं झालं होतं की सॅटर्डे संडेला देखील माझं जिम मिस झालं होतं आणि वर्कआउट नाही करू शकलो. आणि त्यामुळे आता तिसरा दिवस सलग मिस होण्यापेक्षा आय हॅव डिसाइडेड टू गो समवेअर आउट अँड डू सम एक्सरसाइज. सो माझ्या घराच्या शेजारीच मिनिसिश्वर म्हणून जागा आहे वाशीमध्ये, फार फेमस असा जो स्पॉट आहे. सो बेसिकली तिकडे 3-3.5 किलोमीटरचा एक जॉगिंग ट्रॅक बनला आहे आणि देर आर व्हेरियस इक्विपमेंट्स ऑल्सो की थोडेसे आपण बॉडीवेट एक्सरसाइज देखील तिथे करू शकतो. सो प्लॅन तिथेच जायचा आहे. आता वाजले 5:30 संध्याकाळचे आणि तिथे जाऊन आपण थोडीशी एक्सरसाइज करणार आहोत. सो लेट्स गो देअर अँड डू सम वर्कआउट. सो जाण्यासाठी मला असं वाटतं बाईकने गेलेलंच बरं पडेल, कारण तिथे जाता जाता थकण्यापेक्षा थोडंसं बाईकने जाईल आणि तिथे जाऊनच मग एक्सरसाइजला आपण सुरुवात करूया. कसे पिशव्या सगळ्या प्लॅस्टिकच्या पडल्या ह्या होळी रंगपंचमी खेळून. इट इज व्हेरी डिझास्टर. असं नाही झालं पाहिजे ॲक्च्युली. इकडे आहे आपली बाईक उभी. सो करूया बाईकला स्टार्ट आणि जाऊया आपण. बाईक अजिबात धुतलेली नाही आहे, अवस्था बघू शकता काय झाली आहे. सो फायनली आपण मिनिसिश्वरला पोचलो आणि इथे गर्दी कमी आहे. ऑलमोस्ट संध्याकाळची वेळ आहे, 5:30 वाजले आहेत. बट स्टील जसं इकडे नेहमी गर्दी असते तशी गर्दी नाही आहे. कदाचित रंगपंचमीनंतर लोकं तेवढी आली नाही आहे तिथे. अँड फायनली तुम्ही बघू शकता या ठिकाणी की व्हेरियस इक्विपमेंट्स या ठिकाणी आहेत आणि त्या मोस्टली ते आपण जास्त करणार नाही होत. आपल्याला मेन हे लागेल इकडे पुशअपसाठी. सो मी पुशअपपासून वर्कआउट सुरू करतो आणि 100 पुशअप्स करायचे आहेत. बेसिकली 10-10चे 10 सेट आपण करणार आहोत. आणि मी एक टाईमलॅप्स घेतला मस्तपैकी आणि ईच अँड एव्हरी पुशअप्स जे आहे ते मी कवर नाही केले आहेत. बट आय हॅव कम्प्लिटेड 100 पुशअप्स. फायनली इकडे काही मुलं आहेत, कॉलेज गोईंग स्टुडंट्स वाटत आहेत, पण हे येत नाही, ते मसालअप ट्राय करतात आणि इट्स रिअली नाईस की यांच्यामध्ये ती स्ट्रेंथ एवढ्या लहान वयामध्येच एवढी डेव्हलप झाली आहे. शोल्डर अँड फोर आर्म्स, बॅक सगळ्या गोष्टी मसालअपमध्ये ट्रेन होतात. सो बेसिकली फिट राहण्यासाठी आपल्याला फक्त जिम गरजेचं नाही आहे. जिमच्या व्यतिरिक्त आपण जॉगिंग, वॉकिंग किंवा जी बॉडीवेट एक्सरसाइज आपल्याला आवडते आपण यूट्यूबच्या कोणत्याही फिटनेस ट्रेनरची एखादी सिरीज फॉलो करू शकतो. सो असे व्हेरियस आस्पेक्ट आपण कवर करून फिट राहण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. आणि अशा जेव्हा आपण खुल्या वातावरणात एक्सरसाइज करतो तेव्हा त्याची ऑब्व्हियसली खूप छान मजाच वेगळी असते. फायनली आपले 100 पुशअप्स कवर झालेले आहेत आणि थोडंसं एक 5 मिनिट्स गॅप घेतला, रेस्ट केली आणि आता 30 नमस्कार आपण करायचे आहेत. 10-10चे 3 सेट्स. सो त्याच्यामध्ये आपली बॅक, ट्रायसेप, चेस्ट, शोल्डर ह्या सगळे मसल जे आहेत ते ट्रेन होतील. सो आता तो वर्कआउट आपण चालू करूया. सो फायनली आपले 100 पुशअप्स आणि 30 नमस्कार झाले आहेत ऑलमोस्ट आणि पूर्ण अप्पर बॉडी आपली कवर झाली आहे. सो आता मी लेग्स वर्कआउट पण करणार आहे. ॲक्च्युली इश्यू असा झाला होता की सॅटर्डेला माझा लेग डे होता, बट जिमला न गेल्यामुळे लेग्स कवर झालेच नाहीत. फक्त एकदाच लास्ट वीकमध्ये लेग्स कवर केलेले. सो आज मी 100 स्क्वॉट्स करणार आहे. इथे 10चे आपण 10 किंवा 20चे 5 सेट्स करू. सो दॅट आपलं लेग वर्कआउट पण आपला कवर होईल. अशा प्रकारे आपल्या फुल बॉडीचा एक वर्कआउट कवर होईल.
डोंट थिंक सो की 60च्या वर स्क्वॉट्स जातील. खूप जास्त एक्झॉस्ट झालो आहे आणि लिटरली एका आठवड्यानंतर लेग्स मारतो, त्याच्यामुळे आय डोंट थिंक सो जास्त जर एकाच दिवशी मारले तर उद्या चालायला देखील येणार नाही. पण 60वर मी आता स्टॉप करतो आणि आय गेस थोडंसं पाणी पिऊन एक 30 to 35 मिनिट्सचा एक ब्रिस्क वॉक करायचा आहे. सो आता तो करूया. सो फायनली ब्रिस्क वॉक सुरू केला आहे. स्क्वॉट्स मारल्यामुळे बॉडी एवढी एक्झॉस्ट झाली आहे. एक 5 ते 10 मिनटं ब्रेक घेतला आणि त्यानंतर आता सुरू केला. यू कॅन सी व्ह्यू, खूप मस्त असा व्ह्यू आहे आणि अशा व्ह्यूसोबत जेव्हा आपण वॉक करतो तेव्हा एक वेगळीच एनर्जी येते. मी इथे आलो होतो 5:15-5:30च्या दरम्यान जेव्हा मी वर्कआउट सुरू केला होता, तेव्हा ॲक्च्युअलमध्ये इथे अजिबातच गर्दी नव्हती. पण इव्हेंच्युअली आता बघतोय तर जेव्हा मी वॉकला सुरुवात केली त्यावेळेला खूप जास्त गर्दी झाली. हावेवर यू कॅन स्टील मॅनेज टू वॉक, असं काही इश्यू नाही आहे. सो फायनली आपण 10 मिनटामध्ये 1 किलोमीटर कवर केले आणि या सेम स्पीडने जर आपण गेलो तर 30 मिनटामध्ये आपण 3 किलोमीटर कवर करू, विच इज कॉल्ड ॲज ब्रिस्क वॉक. जेणेकरून आपली प्रॉपरली एक्सरसाइज होईल आणि कॅलरी बर्न करण्यासाठी हा वॉक आपल्याला फुलफिल करेल. सो व्हाईल डुईंग ब्रिस्क वॉक आपला ट्राय हाच पाहिजे की आपल्याला मध्ये थांबायचं नाही आहे. वॉट एव्हर वी आर डुईंग 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 4 5 वॉट एव्हर, सो त्याच्यामध्ये आपल्याला गॅप नाही घ्यायचं आहे, रेस्ट नाही घ्यायची, आपल्याला सलग चालायचं आहे. जर का आपण मध्ये थांबलो तर असं होणार की जे आपण मेहनत करून एवढी बॉडी वॉर्म केली होती ती परत झिरोला येणार आणि वी आर बॅक टू द स्क्वेअर वन. सो आपल्याला परत नव्याने तो वॉक सुरू करावा लागणार. So finally 2.7 kilometers we have covered and 700 meters to go. मी मध्ये कुठे ब्रेक नाही घेतला आणि 30 मिनिट्सच्या आतमध्येच माझे जे 1 किलोमीटर्स आहेत ते कवर झाले आहेत. सो बेसिकली मी स्ट्रावा यूज करतो, स्ट्रावा ॲप्लिकेशन, आणि याच्यामध्ये आपला 25 मार्चचा वॉक जो आहे तो आहे डिस्टन्स 3 किलोमीटर, स्टेप्स 3 4 5 2 अँड मुव्हिंग टाईम 28.33. सो अशा प्रकारचा वॉक आपण केला होता. यू कॅन सी दिस मिनी सिशोरवाला एरिया आणि त्याच्या भोवतीच आपण पूर्ण हा वॉक केला होता. सो आफ्टर दिस डिसेंट वर्कआउट नाव वी आर गोईंग होम. जवळजवळ आपला 1 तास 5 मिनटं पूर्ण वर्कआउट झाला आणि आता फायनली मी घरी चाललो आहे. पुढे देखील एका ठिकाणी जायचं आहे. सो लेट्स गो नाव. सो फायनली आता मी पोचलो आहे माझ्या घरी. म्हणजे जस्ट बाईक पार्क करतो आहे. सो फायनली वी आर बॅक टू होम नाव. ऑलमोस्ट 100 पुशअप्स आपण कवर केले, 30 नमस्कार केलेत आणि 60 स्क्वॉट्स केले. त्याच्यानंतर आपण ब्रिस्क वॉक केला आहे फॉर 30 मिनिट्स. ऑलमोस्ट 3.1 किलोमीटर्स आपण कवर केले. सो फायनली असा काहीच आम्ही वर्कआउट केला आणि बेसिकली एवढं आज मला कळलं की फॉर अ वर्कआउट यू डोंट नीड अ जिम, यू जस्ट नीड अ टाईम. जेव्हा आपल्याकडे टाईम असेल आणि आपण बॉडीला 45 मिनिट्स टू 1 आवरचा जो वेळ आहे तो ऑब्व्हियसली दिला पाहिजे. बॉडी डिमांड करते आपली, कारण आपण एवढं काही खात असतो, इकडे तिकडे जात असतो आणि बॉडीला एक रिलॅक्सेशन पाहिजे असतं. रिलॅक्सेशनसोबत ही एक्सरसाइज देखील पाहिजे असते. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला डू लेट मी नो इन कमेंट बॉक्स. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.